होते तसे ते मोकळ्या मनाचे होते. म्हणजे मैत्रीमध्ये याच्यामध्ये कुठेही ते कसं ठेवत नव्हते. आणि हेच करताना माझी तारीफ करायला सुद्धा कधी मागे पुढे पाहत नव्हते. अरे गिरीशकडे बघा, सगळ्या विधानसभेतला एकदम पैलवान गडी आमचा, या वयात केवढा धावतो, कसा व्यायाम करतो. त्याच्यात सांगायचे रे, ते मला नेहमी भेटले की माझे बायसेप बघायचे, हाताला हात लावून बघायचे. अरे बापरे. आणि सगळ्यांना सांगायचे हात लाव हात लाव, अरे बघ इकडे कशा बेंडकोळ्याच्या हातामध्ये कसा कसा पैलवान आहे हा. हे विधानसभेतही सांगायचे, जाहीर सभेतही सांगायचे, कॅबिनेटमध्ये सांगायचे. अगदी दिलखुलासपणे, दिलदारपणे, असं कुठेही लपून छपून नाही की बाबा मग हे दुसऱ्या पक्षाचे नाही, कधीच नाही. माझी तारीफ इथे तेवढीच करायची. मला इतक्या वेळा निवडून आलो, तू कसा येतो, तिथली सामाजिक परिस्थिती नाही, भौगोलिक परिस्थिती, मग तू येतो कसा, हे सुद्धा मला अनेक वेळा त्याने विचारलेलं आहे. आणि माझं कौतुकही ते खूप करायचं की तू असा उत्तर महाराष्ट्र कसा सांभाळतो. तू गोटेंना मी काढलं त्यावेळेला, तू गोटेंना काढल्यावर तिथे कसे काय एवढे लोक काढले, त्याचं एकही येऊन येत नाहीत. म्हणजे हेही ते मला तेवढंच बाजूला घेऊन बोलायचे, विचारायचे. नाशिकच्या बाबतीत यावेळेला म्हणे तुमचं तर निकाल तर वेगळाच लागणार होता, असं कसं काय झालं, काय जादूगार आहे तू. म्हणजे हे मला खूप प्रेमाने आणि अतिशय आतुरतेने विचारायचे की मग तू करतो काय, असं काय आहे काय, म्हणजे काय जादू केली तू कशी केली. पण अशा स्पष्ट वक्ते नेत्याला बोलवला, म्हणजे जो कणखर होता, आपण मनातून हे होता, भाऊक होता खूप, अशा नेत्याला महाराष्ट्र मुकलाय भाऊ आज. खरंच तुम्ही त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या, पण आता पुढच्या काळात ते नसणार आहे भाऊ सोबत आपल्याला. खरं खूप वेदना आहेत, खूप दुःख आहे मनाला. कारण खूप आठवणी आहेत. खूप दादा म्हणजे दिलदार माणूस होता, मी तुम्हाला सांगेल, अतिशय दिलदार. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, असं एकही प्रसंग झाला नसेल की दादांनी मी भेटलो आणि दादांनी मग सगळ्यांना हसवलं नसेल माझ्यावरून. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना खूप वेगळ्या पद्धतीने आमचं संभाषण असायचं, आम्ही खूप बोलायचो. पण कधी दादांनी म्हणजे असं माझ्या बाबतीमध्ये हातचं राखून ठेवलं नाही. तारीफ करायची तर अतिशय मोकळेपणाने करायची, अतिशय मोकळेपणाने करायची. पण आता खरंच मला कल्पनाच करत नाही की सभागृहात आम्ही जाऊ आणि दादा नसतील आणि ते मग माझ्याबद्दल काही बोलले नाही. विधानसभेमध्ये सुद्धा असा एखादा दिवस नसायचा की ते माझ्याबद्दल बोलले नाही म्हणून. सगळे हसायचे की दादा काय आवडतात, मग मी दादाला उत्तर द्यायचो, ते अजून मार्मिक असायचं. त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध दादांचे माझे त्या ठिकाणी होते. जळगाव महापालिकेचा महापौर पदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा? अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. आता मी आहे, राजू मामा आहेत, आमच्या मंगेश चव्हाणले इन्चार्ज आहेत. आम्ही तिघं बसू, आजच बसू, आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू. आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे, एका मताने आम्ही नाव ठरवू. जळगाव असेल, धुळे पण असेल आणि नाशिकही असेल. नाशिक ते आज उद्यामध्ये मी जाणार उद्या त्या ठिकाणी. प्राधान्य देणार आहेत का नव्यांना संधी देणार आहेत? आता ते बैठक झाल्यावर, चर्चा झाल्यावर ठरेल ना. आत्ताच कोणाला, नव्यांना, जुन्यांना, किती वर्ष झालेल्यांना, किती वय असलेल्यांना, मला वाटतं हे आत्ताचा विषय नाही. मला वाटतं आम्ही तिघं चौघं बसून हा निर्णय करू. महिला राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौराच्या दावेदार आहेत. जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत, पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल? तुम्ही कोणाचं म्हणता मला माहिती महापौर पदासाठी नाही. सिनियर पण आहेत, काय सिनियर बघू आता. सगळ्याच गोष्टी तपासून घेऊ आणि त्या बघू त्या ठिकाणी, आणि आम्ही तिघं चौघं बसून निर्णय घेऊ. पूर्ण 2.5 वर्ष एकच असेल भाऊ महापौर. आता काही सांगता येत नाही अजून. चर्चा झाल्याशिवाय, बसल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही. मला वाटतं आज उद्यामध्ये आम्ही हा निर्णय करू. बारामतीच्या विमान अपघातानंतर राज्यातील इतर विमानतळांचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे. याबाबत आता शासन काय भूमिका घेणार? काही विस्तार झालाच पाहिजे ना, त्याच्यामुळे जळगावचं विस्तारीकरण हो चाललंय. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे. मोठा तर 350 कोटी रुपये आणले तर आपण विस्तार करतोय, पार्किंग वाढवतोय. कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. एक विमान उतरलं की दुसऱ्याला उतरताच येत नाही खाली, जागाच नाही पार्किंगला. कुंभमेळा समोर आहे, त्यामुळे नाशिकमध्ये आता 750 कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतोय. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे अतिशय वेगाने. आता इथलंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल. आणि काय म्हणजे उद्घाटन म्हणजे शुभारंभ होईल कामाचा. मंत्री स्वतः येणार आहेत, कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री. आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानाचा आपण विस्तार करणार आहोत. आणि जी स्ट्रीप आहे आपली धावपट्टी, ती सुद्धा वाढवतो की जेणेकरून मोठी विमानंसुद्धा या ठिकाणी येऊ शकतील. ठीक आहे.